दत्तात्रय नगर येर्ली मोहल्ला तुमसर येथे अवैधरित्या गोमांस बाळगताना एक आरोपी आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी आरोपीच्या ताब्यातून 11,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर आरोपीवर तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तुमसर शहरातील दत्तात्रय नगर येर्ली मोहल्ला येथील आरोपी सय्यद इरफान हसन अली सय्यद वय 45 वर्षे हा दिनांक 7 जून 2024 रोज शुक्रवारला दुपारी 3 वाजता दरम्यान दत्तात्रय नगर येर्ली मोहल्ला येथे आपल्या स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री करण्याकरिता अवैधरित्या गोमांस बाळगताना मिळून आला। त्याच्या ताब्यातून 60 किलो गोमांस किंमत 9,000 रुपये, एक लहान कुर्राड, 2 मोठे काते, एक वजन काटा, एक मोठा टिपला असा एकूण किंमत 11,200 रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने सदर आरोपीवर सरतर्फे फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक कोल्हे यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन तुमसर येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार बोरकर हे करीत आहेत। तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक 8 जून 2024 रोज शनिवारला एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे।